कोल्हापूरच्या महादेवी म्हणजेच माधुरी हत्तीणीबाबत आज मंत्रालयामध्ये विशेष बैठक पार पडलेली आहे। आपल्यासोबत बंटी सतेज पाटील आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। या बैठकीत नेमकं काय झालं, कारण सरकार आता म्हणतं सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन फाईल करणार। नाही, हा हत्तीणीच्या संदर्भात प्रचंड जनप्रक्षोभ निर्माण झाला। सह्यांची मोहीम आम्ही देशामध्ये राबवली। परवा लाखोंचा मोर्चा कोल्हापूरमध्ये झाला आणि यानंतर सरकारला जाग आली आणि आज एक बैठक बोलवली आणि या बैठकीमध्ये सरकारनं पॉझिटिव्हली आमची बाजू सुप्रीम कोर्टात मानू अशी भूमिका घेतलेली आहे। त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की वन खात्यानं यामध्ये पॉझिटिव्ह भूमिका घ्यावी। नक्कीच, पण वनतंत्राने पण वनताराकडून सुद्धा आज एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला ज्यामध्ये महादेवी माधुरी हत्तीण जी आहे ती अगदी आनंदामध्ये वावरते, ठिकठिकाणी फिरते, पाण्यामध्ये खेळते, अशा स्वरूपाचा व्हिडिओ आहे। काय म्हणाल? नाही, तिथली वस्तुस्थिती ते दाखवत असतील, परंतु शेवटी हत्तीणीच्या संदर्भातल्या आमच्या धार्मिक भावना किंवा हिथं त्याचं धार्मिक कार्यक्रमात असणारं महत्त्व यासाठी आम्हाला ते आवश्यक आहे असं आमचं मत आहे। हत्तीणी तिकडे जाते यामागे राजकारण वाटतं तुम्हाला? नाही, मला नाही वाटत। त्यातला पेटाची भूमिका यातली महत्त्वाची आहे। राजकारण कुठलं मला दिसत नाही, परंतु शेवटी लोकभावना आहे, धार्मिक भावना आहे, आमची परंपरा आहे। ती परंपरा जपण्याचं काम आम्हाला करावं लागेल। नक्कीच, एक महत्त्वाचा प्रश्न आहे। धनंजय मुंडे यांनी अजूनही बंगला रिकामी केलेला नाही आहे, सातपुडा बंगला छगन भुजबळांना मिळत नाही आहे आणि दंडसुद्धा आकारला जातो असं म्हणताय, काय म्हणाल? मला वाटते मंत्रिमंडळात परत येण्याचं त्यांचं काहीतरी तारीख ठरली असेल, कारण की शेवटी पुढं काहीतरी आश्वासन कुणीतरी दिल्याशिवाय ते सोडला नसेल, त्याला कारण तेच असेल। देवेंद्र फडणवीस म्हणतात की कोर्टानं झापलंय राहुल गांधींना, आता तरी ते सुधारतील। या कोर्टानं राहुल गांधींना झापलं, आता तरी ते सुधारतील, अशा निवडणूक आयोगासंदर्भामध्ये जे वक्तव्य केलं होतं। नाही, मला वाटतं राहुलजींनी निवडणूक आयोगाच्या संदर्भात भूमिका मांडलेल्या आहेत त्या परखडपणे मांडलेल्या आहेत। सत्य मांडण्याचा प्रयत्न त्यांनी सातत्याने केलेला आहे आणि म्हणून जे सत्य आहे ते लोकांच्या समोर आलं पाहिजे। ज्या पद्धतीनं बिहारमध्ये आज या निवडणूक मतदार यादीमध्ये घोळ चाललेला आहे, पूर्ण देश त्याचं बघतोय आणि मॅन्युप्युलेटेड करून निवडणुका जिंकायचं एक नवं षडयंत्र सरकारच्या माध्यमातून आणि त्याला इलेक्शन कमिशन खतपाणी घालते असं आमची भूमिका आहे। गुरुजींनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य केलं। ते म्हणतात की सर्व धर्म समभाव म्हणजे निव्वळ नीचपणा, नपुंसकपणा, याला उत्तर कसं देणार तुम्ही? त्यांचं वक्तव्य नीट ऐकतो, कारण की त्यांच्या भूमिका सकाळी वेगळ्या, दुपारी वेगळ्या, संध्याकाळी वेगळ्या असतात। त्यामुळे नेमकं वक्तव्य काय केलं ते ऐकून प्रतिक्रिया देणं संयुक्तिक राहील। म्हणजे बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।